भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिहारमधील ज्येष्ठ आमदार आणि बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतून 2 दिवस चाललेल्या निवडणूक प्रक्रियेतून ही निवड झाली. त्यापूर्वी त्यांना कार्याध्यक्ष नेमलं होतं. यापूर्वीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे भाजपचे मावळते अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची देखील निवड आधी कार्याध्यक्ष म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी अमित शहा अध्यक्ष होते. काही दिवसांनंतर अमित शहा यांच्यानंतर जे.पी. नड्डा हेच पूर्णवेळ अध्यक्ष झाले. तोच पॅटर्न पुन्हा एकदा नितीन नवीन यांच्या निमित्तानंही भाजपने गिरवल्याचं पाहायला मिळालं. नितीन नवीन यांच्याबद्दल चर्चा करताना 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. नितीन नवीन यांचं वय 46 आहे. नितीन नवीन हे 5 वेळा आमदार आहेत. बिहार सरकारमध्ये त्यांनी वेगवेगळे मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी देखील पार पाडली आहे. अजूनही बिहार सरकारमध्ये ते मंत्री आहेत. बिहारमधून नितीन नवीन यांना निवडणं याचे अनेक विश्लेषणं केली जात आहेत. काही चांगली केली जात आहेत, काहीतरी टीकात्मक देखील केली जातात. मात्र 2-3 पैलू जे आपण याच्या अवतीभोवतीचे बघितले पाहिजेत ते खूप महत्वाचे आहेत. एकतर जुन्या नव्या पिढीची सांगड घालण्याचा हा अतिशय चांगला प्रयत्न भाजपने केलेला आहे. एकतर अध्यक्ष असा असावा की त्यांना देशभर फिरता यावं. त्याच्यामुळं बिहारमधील नितीन नवीन तुलनेनं तरुण आहेत. देशभर फिरण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे, ऊर्जा आहे, उत्साह देखील आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या नव्या पिढीची सांगड. एका बाजूला आपण आता सरकारमध्ये जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पक्षाचे माजी अध्यक्ष देखील होते, त्यानंतर आता मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा, माजी अध्यक्ष आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, माजी अध्यक्ष आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अशा अनेक दिग्गज मान्यवरांची फौज ही नितीन नवीन यांच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आहे. मधल्या फळीत नितीन नवीन आणि त्यानंतर जी नवी पिढी आहे ज्याला जेन झी म्हणून आपण बघतो, किंवा एकूण तरुणाईला आकर्षित करण्यासाठीचं एक सुंदर कॉम्बिनेशन भाजपने यामध्ये आपल्याला बनवल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच आयडिओलॉजिकल बॅटल तर भाजपला लढायची आहेच आहे. मात्र आयडिओलॉजिकल बॅटल सोबतच नवीन प्रचार यंत्रणा, नवीन निवडणूक रणनीती, नव्या प्रकारचं निवडणूक व्यवस्थापन हे देखील भाजपला करायचं आहे. हे करण्यातही तरुण पिढी ही जास्त सरस आहे, हा विश्वास भाजपला आहे. त्यामुळं जुन्या पिढीचं मार्गदर्शन, वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि नव्या पिढीला सोबत घेऊन काम करण्यासाठी नितीन नवीन यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचं बोललं जातं. आता यात्रा दुसरा मुद्दा की अनेक प्रमुख नेत्यांची नावं, त्यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान असतील, धर्मेंद्र प्रधान असतील, मनोहरलाल खट्टर असतील, यांची नावं चर्चेत होती. मात्र या बड्या नेत्यांना भाजपनं बाजूला केलं आणि या निमित्तानं पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं पाहायला मिळालं. परंतु यातून आणखीन एक महत्वाचा संदेश दिला गेला, तो म्हणजे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता देखील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. हा अत्यंत महत्वाचा आणि मोठा संदेश या निमित्तानं भाजपने दिलेला आहे. आता या सगळ्या झाल्या पॉझिटिव्ह बाजू. मात्र नितीन नवीन यांच्यासमोर आव्हानं काय आहेत हेही आपण बघूया. या वर्षामध्ये आसाम असेल किंवा तमिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, अशा काही राज्यांच्या निवडणुका आहेत. यामध्ये प्रामुख्यानं तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही 2 राज्य विरोधकांच्या ताब्यात आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं सरकार आहे, तर तमिळनाडूमध्ये द्रमुकचं सरकार आहे. या 2 प्रमुख राज्यांमध्ये सरकार आणणं ही नितीन नवीन यांच्यासाठी सर्वात आव्हानात्मक गोष्ट असणार आहे. हे आव्हान नितीन नवीन कसं पेलतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र हे आव्हान पेलत असताना हे आव्हान आपण पहिल्या दिवसापासून हातात घेतलंय हे नितीन नवीन यांनी कुठेतरी दाखवून दिलंय. कारण ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्यामध्ये हे देखील एक महत्वाचं राज्य आहे आणि केरळसाठी त्यांनी विनोद तावडे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती देखील केलेली आहे. त्यामुळे नितीन नवीन यांची नियुक्ती ही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असली, धक्कातंत्राचा वापर असली, तरी या संदर्भातली प्रक्रिया गेले काही दिवस सुरू होती. मात्र ती कमालीची गुप्त होती अशी माहिती मिळते. आणि नितीन नवीन यांच्या समोर काय आव्हानं असतील, त्यांना मार्गदर्शनाला कोण कोण असतील याबद्दलही आधी पक्षांतर्गत बरीच चर्चा झाल्याचं देखील कळतंय. मात्र यापुढे आपण ज्या राज्यांचा उल्लेख केला त्या राज्यांमध्ये नितीन नवीन यांना सत्ता आणणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण भाजपने 2014 मध्ये केंद्रात सत्ता मिळवली होती. त्यानंतर आता आपण 2026 मध्ये आहोत. यानंतर स्वाभाविकपणे 11-12 वर्षाचा काळ गेल्यानंतर पक्षाविरोधात, सरकारविरोधात एक भावनाही तयार होत असते. आता त्या भावनेला परत एकदा सकारात्मकतेमध्ये किंवा लोकांची मतं पुन्हा आपल्याला मिळावीत यामध्ये नितीन नवीन कसं रूपांतरित करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.